हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणपती स्पेशल सत्यनारायणाचा महाप्रसाद। चला तर मग आपण कसा ते बनवलं ते बघूया। आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण बघूया सत्यनारायणाचा महाप्रसाद आपण कसा बनवला तो अगदी सोप्या आणि सरळ याच्यामध्ये। आता हे बघा, सर्वप्रथम आपण गॅस ओटा स्वच्छ करून गॅस शिकेची पूजा करायची आणि तपेल्याची पूजा करायची आहे। त्याच्यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे। हे आपण इथे 1.25 किलो तूप घेतलेलं आहे। आपण 1.25 किलोचं माप घ्यायचं आहे। 1.25 किलो तूप, 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर आणि आपल्याला हवे ते आपल्या चॉईसने ड्रायफ्रूट्स। इथे 1.25 किलो तूप मी घेतलेलं आहे। हे असं गाईचं तूप आहे। आता हे तूप छान असं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये चाळून घेतलेला रवा ॲड करायचा आहे। आता इथे मी एक मीडियम साईजचा रवा घेतला आहे। बारीकही रवा वापरायचा नाही आहे आणि जाडही नाही, मीडियम साईजचा आपण इथे 1.25 किलो रवा घेतलेला आहे। आता हा छान परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये गुलाबी हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि रवा भाजायला खूप वेळ लागतो। जर रवा व्यवस्थित नाही भाजला तर आपला जो शिरा आहे तो व्यवस्थित होणार नाही। आता हे बघा, 10 मिनिटानंतर हा रवा छान असा थोडा फुलला आहे आणि तूपही त्याला सुटत आहे। हे बघा, असं सराट्यावर घेऊन बघायचा। जर तो खाली सरकला, असं सटकला तर समजायचा तर रवा आपला झालेला आहे। आता हे बघा, सटकत आहे आणि तूपही रिलीज झालेलं आहे आणि सोनेरी बघू शकता पूर्णपणे। आता हा व्यवस्थित फुलला आहे, हलका झाला आहे। आता गरम केलेलं 1.25 लिटर दूध आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे। साखर आपण पहिले ॲड नाही करायची, पहिले आपण संपूर्ण दूध ॲड करणार आहोत। इथे 1.25 लिटर दूध थोडं थोड्या प्रमाणात इथे ॲड केलेलं आहे। आणि हो, आता हे बघा, थोडं थोडं दूध आपण असं पूर्णपणे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे दूध असं याच्यामध्ये सोक झालं की लास्टला आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। आता हे बघा, व्यवस्थित दूध सोक झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करूया। तर इथे मी 1.25 किलो साखर घेतली आहे। सत्यनारायणाचा प्रसाद हा पाव किलो, 1.25 किलो, 1.25 किलो, 5.25 किलो अशा प्रमाणातच करायचा असतो। तर मी ते 1.25 किलोच्या प्रमाणात हा प्रसाद केला आहे आणि हा नक्की करून बघा, खूप छान होतो। आणि आता याच्यामध्ये मी साखर मिक्स केलेली होती, त्याचा व्हिडिओ तो करायचा राहिला। 1.25 किलो साखर मी शेवटी ॲड केली। त्यानंतर मी केळीचे काप आणि तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट घातले। केळी घालणं ऑप्शनल आहे, पण सत्यनारायण महाप्रसादामध्ये केळी घातल्यावर एक वेगळाच फ्लेवर येतो। आता हे बघा, एक 5 ते 10 मिनटं मी वाफ काढून घेतली। अगदी मंद आचेवर मी वाफ काढली, किंवा गॅस बंद केला तरी चालतो। फक्त वाफ आल्यानंतर रवा जो आहे तो एकदम छान असा सॉफ्ट होतो। आता हे बघा, आता मी इकडे 5 ते 10 मिनटं इथे झाकण ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे खोलायचं आणि हो, महाप्रसादाच्या वाटप करायची। आता हे बघा, इथे मी बघू शकता तुम्ही, इथे मी आता हे 10 मिनिटानंतर खोललं आहे। आता हे बघा, किती मऊसूत असा हा महाप्रसाद आपला तयार आहे। येत आहेत ना मग पूजेला? चला तर मग।